नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण भेंडीची भाजी ही रेसिपी बघणार आहोत आणि ह्या भेंडीमध्ये मी कोणत्याही प्रकारचा मसाला वापरणार नाही। मसाला न वापरता ही भेंडीची भाजी मी करणार आहे। तर यामध्ये मी काय काय टाकते ते तुम्ही पुढे स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा। आता या ठिकाणी मी अर्धा किलो भेंडी स्वच्छ धुवून एका टोपल्यामध्ये निथळत ठेवली आहे ना। आता हे पाणी निथळल्यानंतर ही आपण आता कोरडी करून घेणार आहोत। आता ही भेंडी कोरडी करून बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तर चला आपण आता ही भेंडी मी कशी करते तुम्ही बघा। आता ही भेंडी आपली चिरून झालेली आहे आणि आता ही भेंडी चिरून झाली आहे। आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता यामध्ये मी काय काय टाकते हे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा। तर चला आता आपली भेंडी चिरून झालेली आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे हिरवी मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। आता या ठिकाणी मी 4 मोठ्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। आता तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता अर्धा किलोला मी 4 मोठ्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतली आहे। तर चला आता या ठिकाणी मी 1.5 पळी तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये जिरे मोहरीची फोडणी करून घेऊया आपण। आता यामध्ये मी जिरे मोहरी थोडी जास्त वापरते कारण या भाजीला जिरे मोहरी हे टेस्टी लागतात अगदी। तर बघा आता या आणि भेंडीची भाजी करताना नेहमी पसरट भांड्याचा वापर करायचा, त्यामुळे भाजी अगदी टेस्टी होते आणि चिकटही होत नाही। भेंडी पसरून ठेवल्यामुळे भाजी लवकर होण्यात सुद्धा मदत होते, पटकन शिजण्यात मदत होते। तर बघा आता या ठिकाणी मी मिरची टाकून घेतली आहे। आता ही मिरची लालसर झाली आहे, त्यामध्ये हळद टाकायची आहे आपल्याला आणि लगेच त्यामध्ये भेंडी टाकून घेऊया आपण। आता यामध्ये भेंडी टाकून घेतली आहे। आता ही भेंडी व्यवस्थित हलवून घेऊया। सॉरी, आता ही भेंडी आपण हलवून व्यवस्थित त्यामध्ये टाकून व्यवस्थित त्या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया। आता ही भेंडी आणि आता आपण यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत। कढीपत्ता अगोदर टाकला तर सर्व तेल गॅसच्या शेगडीवर उडते, त्यामुळे कढीपत्ता हा मी नंतरच टाकते। तर बघा आता आपण कढीपत्ता टाकलेला आहे आणि आता ते व्यवस्थित पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया। आता आपण ही भेंडी व्यवस्थित सर्व हलवून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर चला आपण यामध्ये आता मीठ टाकून घेऊया। आता मी चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा मीठ सर्व भाजीमध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण। सर्व मीठ आपण यामध्ये मिक्स करून घेऊया। तर चला आता आपलं मीठ टाकून झालं आहे। भेंडी आता व्यवस्थित आणि फोडणी देण्यापासून तर त्याच्यामध्ये सर्व टाकेपर्यंत गॅस हा फुल ठेवायचा, मोठा ठेवायचा गॅसची फ्लेम। आता आपण त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता पुन्हा एकदा ती व्यवस्थित हलवून घेऊया। आतापर्यंत गॅस हा मोठाच ठेवायचा आणि आता हे सर्व व्यवस्थित आपण हलवून 2-3 मिनिटं गॅस फुल ठेवायचा आहे आपल्याला। आता गॅसची फ्लेम मोठी आहे सध्या, आपण भाजी व्यवस्थित परतून होईपर्यंत आणि आता आपण त्याच्यावर आता झाकण ठेवणार आहोत आपण। तर चला आता आपण यावर झाकण ठेवू आणि 5 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊया। तर बघा आता ही भाजी आपली होत आलेली आहे। अजून 1-1.5 मिनिटं त्याच्यावर ठेवायची आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे। आता ती मी सर्विंग बाउलमध्ये सर्व केलेली आहे। तर बघा कोणत्याही प्रकारचा मसाल्याचा वापर न करता अगदी टेस्टी अशी ही भेंडीची भाजी तयार होते। तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारे भेंडीची भाजी, आणि ज्यांना ॲसिडिटी आहे त्यांनी अशा प्रकारे करून खाल्ली पाहिजे। धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।